नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण डिझायनर स्लीव्स पाहणार आहोत. त्यासाठी जे हे कापड आहे मी 4 पदरी फोल्ड केलेले आहे आणि ज्या 2 बाजू बंद येतात त्या बाजूला मी 10 इंच घेतलेले आहे. एका साईडला मी 8 इंच घेतलेले आहे आणि दुसऱ्या साईडला मी 4.5 इंच घेतलेले आहे. हे बघा तुम्हाला दिसतच असेल आणि गोलाकारात आपल्याला ते आखून घ्यायचे आहे. हे जे कापड आहे हे 4 पदरी आहे, जेणेकरून आपल्या दोन्ही साईडच्या स्लीव्स तयार होणार आहेत. जी मोठी साईड आहे ती 7 इंच आहे आणि जी बारकी साईड आहे ती 4.5 इंच आहे. हे बघा, आता आपण मधून कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या दोन्ही साईडच्या स्लीव्स तयार होणार आहेत यातून. हे बघा, एक एका साईडची आणि एक एका साईडची. आता आपल्याला जो आपला आडवा भाग आहे खालचा मोठा, त्या साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ही जी बाही आहे ती आपली रेग्युलरच शिवलेली आहे, ती दुसरी आहे ती आपल्याला आतून जोडायची आहे. बघा, खालच्या मोठ्या साईडला मी सरळ एक टिप मारून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी 2ही टिपा मारू शकताय, पण यावर मी लेस लावणार आहे त्यामुळे मी सिंगलच टिप मारून घेतलेली आहे. ह्या ताईंचा मला रात्री फोन आला की तुम्ही मला ब्लाऊज शिवून द्या हा म्हणून. त्यांनी टाकला होता तसे त्याला भरपूर दिवस झाले होते, पण त्यांना 5 तारखेला पाहिजे होता म्हणून मीही निवांत होते. पण त्यांनी अचानकच मला कॉल केला की मला हा ब्लाऊज उद्या शिवून देतान का. मग मी त्यांना अस्तर आणि लेस आणून द्या म्हणलं. त्यांनीही ते आणून दिलं आणि मग मी ब्लाऊज शिवायला घेतला. ही जी आहे ही ऑर्गॅन्झा पॅटर्नची साडी आहे. नंतर मी सिंगल दाब लावून घेतलेला आहे याला आणि सिंगल दाबाने मी ती लेस लावून घेत आहे. व्यवस्थित हळूवारपणे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. जवळजवळ म्हणजे ह्या दोन स्लीव्जला 1 मीटर लेस लागलेली आहे. आता आपण आपला आहे तो दाब लावून घेणार आहोत स्टिचिंगचा. म्हणजे तुम्हाला जर अशा ब्लाऊजला लेस लावून शिवायचे असेल तर तुम्ही 1 मीटर लेस लावू शकताय, आणूच शकताय. 1 मीटरमधली फक्त एक बोटभर लेस शिल्लक राहिली, नाही तर मला पूर्णच लेस लागली. आता आपल्याला आडव्या साईडने चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. बघा, अशा प्रकारे मी चुन्या तुमची जर बाहीची जर लहान असेल, माप जर लहान असेल तर तुम्ही या चुन्या अगदी जवळजवळही टाकू शकताय. हे माझं जे हे माप होतं ते मोठं 36चं होतं, त्यामुळे मी ह्या चुन्या जरा लांब लांब टाकलेल्या आहेत. दोन्ही साईडला पण चुन्या पाडताना आपल्याला एवढं लक्षात ठेवायचे आहे की दोन्ही साईडच्या चुन्यांची जी दिशा म्हणजे बाजू आहे ती एकसारखीच आली पाहिजे. विरुद्ध दिशेला आपल्याला चुन्या टाकायच्या नाही आहेत, एकाच बाजूला आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे ते दिसतंय. आता आपण जी वरची साईड होती त्याचा मध्य काढून घेणार आहोत. हे बघा, आता ही आपली रेग्युलर स्लीव्ज मी अस्तर आणि साडीचा जो पीस होता त्याची रेग्युलर पद्धतीने स्लीव शिवून घेतलेली आहे. त्याचाही मध्य आपण काढून घ्यायचा आहे. आणि नंतर बघा, मध्यापासून इकडे 2 इंच आणि 2 इंचापासून पुढे मी 3.5 इंच असे माप टाकलेले आहे. हे हेवी माप होते म्हणून मी 3.5 इंच घेतले. तुम्ही 3 इंचही घेतले तरी चालते. 3 इंचाने खूपच छान बसते फिटिंगला. हे बघा, आता आपले जे तिथं आपण माप टाकलेले आहे तिथे आपल्याला चुन्या ठेवायच्या आहेत. म्हणजे ज्या आपण चुन्या मारल्या होत्या ना त्या आपल्याला ठेवायच्या आहेत. आणि मध्येही आपल्याला जो आपला चुन्यांच्या पुढचा जो भाग काही शिल्लक राहतो आहे ना त्याच्याही मध्ये आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा, बरोबर मध्ये आपण जो 2 इंचा मध्य काढला होता
तो मध्ये आपल्याला एकमेकांना जुळवायचा आहे. चुन्या व्यवस्थित आल्या पाहिजेत ह्या. दोन्ही साईडला आपण चुन्या टाकून घेतलेल्या आहेत मधल्या कापडाच्या, जेणेकरून आपला फुगा खूपच छान येतो. बघा, ही आपली बाहीची डिझाईन तयार झालेली आहे. खाली लेस लावल्यामुळे खूपच छान दिसते आहे ती. अशी हँगिंग टाईप लेस जर तुम्ही लावली तर या स्लीव्जला नवीनच आकार येतो आणि दिसायलाही शोभून दिसते. आता आपण रेग्युलर पद्धतीने जशी स्लीव्ज लावतो तशीच स्लीव्ज लावून घ्यायची आहे. तुम्हालाही अशी स्लीव्ज डिझाईन ट्राय करायची असेल तर नक्कीच एकदा बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. नंतर मी शेवटला याचा फायनल लुकही दाखवलेला आहे. खूपच छान आली होती शिवायला आणि शिवायलाही अगदी सोपी आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला स्लीव्जची डिझाईन आवडली का नाही तेही मला सांगा. तुम्हाला जर ब्लाऊज स्टिचिंगमध्ये काही वेगवेगळे प्रॉब्लेम असतील तर ते कमेंटमध्ये मला सांगा. मी त्यावरही नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि एकदा माझ्या दुसऱ्या व्हिडिओही जाऊन तुम्ही बघा, तुम्हाला ते व्हिडिओ कसे वाटतात ते. त्यामध्ये मी वेगवेगळे फोरटक्स, प्रिन्सेस कट, स्लीव्ज डिझाईन, बॅकनेक डिझाईन अशी वेगवेगळी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेली आहे. हे बघा, हा आहे तो फोरटक्सचा ब्लाऊज आहे. तुम्ही बघू शकताय किती छान प्रकारे मधला पप पडलेला आहे आपला. ते हँगिंग आहे ते किती उठून दिसत आहे ते तुम्हीही पाहू शकताय. बघा, फायनल लुक असा आहे, किती छान दिसतोय.